नमस्कार मित्रांनो, आपल्या सगळ्यांचं हार्दिक स्वागत आहे आपल्या लाडक्या कार्यक्रमात ज्याचं नाव आहे डॉक्टर स्पीक्स इन आरोग्य संपदा। मी डॉक्टर निखिल हरेंद्र शासने आपल्या सगळ्यांचं हार्दिक स्वागत करतो। मित्रांनो, कार्यक्रमाचा श्री गणेश करूया श्री संत तुकाराम महाराजांच्या एका अभंगाने। अभंग असा आहे, माते विण बाळा, माते विण बाळा, आणिक न माने सोहळा, आणिक न माने सोहळा, तैसे झाले माझ्या चित्ता, तैसे झाले माझ्या चित्ता, तुझ विण पंढरीनाथा, तुझ विण पंढरीनाथा। बोला पंढरीनाथ महाराज की जय। बरोबर मित्रांनो, पुरुषोत्तम मास चालू आहे, चातुर्मास चालू आहे, अधिक श्रावण मास चालू आहे। तर ह्या काळामध्ये आपण हरिनाम घेतो, हरिनामाचे गुणगान करतो, विठू माऊलीचं गुणगान करतो आणि लाभदायक असा हा काळ आहे। आणि अभंगाची सुरुवात माता या शब्दाने झालं तर आपल्या जाणकार मित्रांनी ओळखलंच असेल की आजचा आपला विषय महिलांशी निगडित आहे। तर बघूया आजचा आपला विषय काय आहे। आजचा आपला विषय आहे मासिक पाळी संदर्भातील समस्या, कारणे, निदान आणि उपचार। बरोबर, मासिक पाळी संदर्भातील समस्या, कारणे, निदान आणि उपचार। आणि या विषयावर आपल्याला मार्गदर्शन करायला मुंबईतील पोद्दार आयुर्वेद महाविद्यालय येथील स्त्रीरोग प्रसूती तंत्र विभागातील सहाय्यक प्राध्यापिका डॉक्टर ऋतुजा गायकवाड आपल्यासोबत आहेत। नमस्कार मॅडम, आपलं स्वागत आहे कार्यक्रमात। थँक्यू सो मच। मित्रांनो, मॅडमशी आपला परिचय करून देतो। डॉक्टर ऋतुजा संदीप गायकवाड, आपण सहाय्यक प्राध्यापिका आहात स्त्रीरोग प्रसूती तंत्र विभाग पोद्दार आयुर्वेद महाविद्यालय मुंबई। आपण MS केलेला आहे स्त्रीरोग प्रसूती तंत्र या विभागात। पुढे आपण PhD देखील करत आहात, PhD स्कॉलर आहात स्त्रीरोग प्रसूती तंत्र या विषयात। आपल्या गाठीशी जवळजवळ 15 वर्षाचा अध्यापनाचा, वैद्यकीय अध्यापनाचा अनुभव आहे आणि आपण राष्ट्रीय पातळीवर, आंतरराष्ट्रीय पातळीवर शोध निबंध देखील प्रकाशित केलेले आहेत। तसे आपले बहुगुणी असे आपले पाहुणे आहेत। तर शुभस्य शीघ्रम कार्यक्रमाचा श्री गणेश करूया। नमस्कार मॅडम, पुन्हा एकदा स्वागत करतो। आणि पहिला प्रश्न असा असेल मॅडम की वयात येताना मुलींमध्ये काय काय बदल होतात त्याविषयी आम्हाला सांगा। सर, सर्वप्रथम सह्याद्री वाहिनीचे आणि मला इथे बोलवल्याबद्दल मी आपल्या सर्व टीमचे मनापासून आभार व्यक्त करते। आणि महिलांच्या या मासिक समस्येविषयीचं मला समाधान करण्याची संधी उपलब्ध करून दिल्याबद्दल मी पुनश्च तुमचे आभार व्यक्त करते। सर, आता आपला प्रश्न असा आहे की मुली वयात येताना काय काय त्यांच्यामध्ये बदल घडलेले दिसतात। सर्वप्रथम आपल्याला असा विचार करायचा आहे की मुली वयात आली म्हणजे काय, तिला पाळी आली किंवा तिच्या योनिमार्गातून रक्तस्राव व्हायला लागला म्हणजेच तिला वयात आली असं नसून तिला वयात येण्याच्या साधारणपणे 2 ते 3 वर्ष आधीपासूनच असे काही शरीरामध्ये बदल घडत असतात, काही चिन्ह दिसायला लागलेले असतात। हे चिन्ह जेव्हा सुरुवात होते तेव्हा तिला स्वतःच्याच शरीरामध्ये होणारे बदल हलके हलके समजून येत असतात आणि ते जे बदल किंवा ती जी चिन्ह दिसू लागतात ते तिच्या घरातल्या तिच्या आईला, तिच्या पालकांना जर ती योग्य वेळेला समजली तर त्याविषयीचं त्या मुलीच्या मनात येणाऱ्या ज्या शंका आहेत त्यांचं तिची आई किंवा ते पालक समाधान नक्कीच करू शकतात। मग ही चिन्ह म्हणजे नक्की काय, तर ही सगळ्यात प्रथमतः म्हणजे स्तन किंवा स्तनांचे जे स्तनाग्र जी आहेत ती वाढीला सर्वात प्रथम सुरुवात होते। हळूहळू त्याची डेव्हलपमेंट व्हायला लागलेली असते। आणि हे आपण बघतोय मित्रांनो स्लाइडमध्ये, हो स्लाइडमध्ये आपण बघतोय त्या स्तनांची हळूहळू डेव्हलपमेंट व्हायला लागलेली असते। आणि सेकंड गोष्ट आपल्याला, दुसरी गोष्ट आपल्याला अशी दिसून येते की आपल्या काखेमधले आणि जननेंद्रियांच्या ठिकाणी किंवा जांघेच्या ठिकाणी, त्या ठिकाणी योनी भागाच्या ठिकाणी काही केसांची तुरळक अशी वाढ व्हायला लागलेली असते। नंतर पुढे जाऊन हे केस थोडेसे राठ किंवा दाट व्हायला लागतात। तिसरं आणि अजून एक महत्त्वाचं लक्षण म्हणजे योनी भागातून हलका असा पिरियड म्हणजे मासिक पाळी चालू व्हायच्या 6 महिने साधारण आधीपासून एक हलका पांढरा असा स्त्राव स्त्रवायला लागलेला असतो। आणि ही तिन्ही महत्त्वाच्या लक्षणांसोबतच मुलीमध्ये थोडेसे मूडमध्ये चेंजेस येणं किंवा त्यांच्या शरीरामध्ये फॅट डिपॉझिशन होणं, त्यांची थोडी जाडी वाढणं म्हणजे मांड्यांवरती, खालती ओटीपोटामध्ये फॅटचं डेव्हलपमेंट त्या ठिकाणी थोडं व्हायला लागलेलं असतं। तसेच त्या मुलीच्या उंचीमध्ये सुद्धा झपाट्याने म्हणजे वाढ होताना आपल्याला या काळामध्ये दिसून येते।
साधारणपणे ही सर्व लक्षणं जेव्हा आपल्याला दिसायला लागलेली असतात त्याच्यानंतर त्याचं रूपांतर हळूहळू मग नंतर पुढे जाऊन पाळी येण्यामध्ये होतं. तर ही झाली शारीरिक लक्षणं. ह्याच्यासोबतच आपल्याला काही मानसिक लक्षणं सुद्धा बघायला मिळतात. तर मानसिक लक्षणं म्हणजे काय, तर मुलीमध्ये थोडासा एक न्यूनगंड म्हणा, तिची एक लज्जा म्हणा किंवा तिला असं थोडं ऑकवर्ड फील व्हायला सुरुवात झाली असते. ती अशी थोडीशी वाकून चालायचा प्रयत्न करते घरामध्ये, थोडीशी बाजूबाजूला राहते, थोडी तिच्या पालकांपासून सुद्धा थोडी बाजूलाच राहते. तर अशा वेळेला लवकरच तिच्या पॅरेंट्सनी, तिच्या घरच्यांनी तिच्या शरीरामध्ये झालेले हे चेंजेस ओळखून तिच्याशी संवाद साधला, तिच्याशी गप्पा केल्या, तर तिला या गोष्टी समजावून सांगितल्या की बाळा आता तू वयात यायला लागलेली आहेस, म्हणजे तुला आता पाळी चालू होईल, त्याची काय कारणं आहेत आणि ह्याचा काय परिणाम असतो, म्हणजे पाळी येणं म्हणजे नक्की काय आणि त्याचा पुढे जाऊन आपल्या आयुष्यामध्ये काय फरक पडणार असतो. आता तू पूर्णपणे स्त्री होत चाललेली आहेस आणि तू आता म्हणजे तू आई बनण्याला योग्य असं तुझ्या शरीरामध्ये हळूहळू हे बदल येत चाललेले आहेत. तर आपण जेवढं त्यांच्याशी मित्रत्वाच्या नात्याने वागू तेवढंच आपल्याला त्या मुलीच्या मनातील शंका दूर करण्यासाठी किंवा तिला रिलॅक्स करण्यासाठी खूप मदत होईल. मात्र काही घरांमध्ये आपल्याला असं बघायला मिळतं की त्यांच्या पालकांमध्ये आणि मुलांमध्ये तेवढं ते फ्री होऊन बोलत नसतात, कुठेतरी एक म्हणजे दडपण असतं. त्यामुळे तिच्या मनातल्या शंकांचं निरसन होत नाही, तिच्यामध्ये शरीरामध्ये जे बदल होत राहत आहेत ते समजून तिला कोणी समजून सांगत नाही. त्यामुळे तिच्या स्वभावामध्ये बदल होऊ शकतो आणि त्यामुळे तिला चुकीच्या मार्गाने समजा हे सगळं कळलं तर आपल्याला काही अंशी वाईट परिणाम झालेले सुद्धा बघायला मिळतात. त्याच्यामुळे आपण योग्य वेळेला तिला पालकांनी सुद्धा जागरूक राहून या गोष्टी तिला समजावून सांगणं आवश्यक असतं. जी शरीराची जी वाढ होत चाललेली असते ती जेव्हाचा जो काळ असतो, जेव्हा ही सगळी लक्षणं दिसत असतात तेव्हा थोडी शरीराची उंची ही जरा झपाट्याने वाढत असते आणि जेव्हा पिरियड येतात तेव्हा मात्र त्याचा वेग थोडा मंदावला जातो. आपल्याला अशी सर्वसाधारणपणे शारीरिक आणि मानसिक लक्षणं आपल्याला पाहायला मिळतात. फारच छान डॉक्टर ऋतुजा आपल्याला छान साध्या सोप्या भाषेत आपल्याला कळेल अशा भाषेत आपल्याला समजून सांगतात आणि घरात सुसंवादाची किती गरज आहे त्याविषयी देखील मॅडमनी अधोरेखित केलेलं आहे. ऋतुजा मॅडम आम्हाला पुढे सांगा की मासिक पाळी आणि मासिक पाळी चक्र याविषयी थोडं आम्हाला सविस्तर सांगा. मासिक पाळी म्हणजे काय, तर स्त्रीच्या शरीरातून योनी मार्गाद्वारे महिन्याच्या महिन्याला काही रक्तस्राव होत असतो, साधारण 3 ते 5 दिवसांचा. याला आपण मासिक पाळी म्हणतो. आता मासिक पाळीचं चक्र, मासिक पाळी ही म्हणजे स्त्रीच्या आयुष्यामध्ये ह्या चक्राला खूप महत्त्व आहे आणि ह्या चक्रावरच तिच्या सगळ्या गोष्टी अवलंबून आहेत. तर पहिला म्हणजे ह्या 4 फेजेसमधून म्हणजे 4 टप्प्यातून ही मासिक पाळी जात असते. पहिल्या टप्प्यामध्ये जवळपास 3 ते 5 दिवसपर्यंत हा रजस्राव होत असतो. रजस्राव म्हणजे मासिक पाळीमध्ये जो होणारा रक्तस्राव हा आहे 5 ते 6 दिवसांचा साधारण. त्याच्यानंतर चालू होते ती फॉलिक्युलर फेज. फॉलिक्युलर फेजमध्ये काय असतं, तर अंड तयार होण्याची प्रक्रिया चालू झालेली असते. त्याच्यानंतर 14व्या दिवशी साधारण 12-14वा दिवस हा ओव्ह्युलेशन म्हणजेच अंड फुटण्याचा काळ असतो आणि ह्या काळामध्ये ह्या काळामध्ये जर अंड फुटलं आणि संबंध आले तर बाळ राहण्याची शक्यता असते. तो हा काळ 14वा दिवस. त्याच्यानंतर जी आतली गादी आहे एंडोमेट्रियम म्हणजे जो आतला स्तर आहे त्याच्यामध्ये बाळ राहण्याची प्रक्रियेसाठी एक लेअर तयार होत राहतो, त्याला ल्युटियल फेज म्हणतात. आणि समजा बाळ त्या ठिकाणी गर्भधारणा राहिली नाही तर पुन्हा ती सायकल साधारण 27-28व्या दिवशी सायकल कोलमडते आणि पुन्हा योनी मार्गाद्वारे रक्तस्राव चालू होऊन जातो, म्हणजेच पुन्हा ती मासिक पाळी येते. फारच छान. आपल्याला चित्रांच्या साह्याने देखील मॅडम समजवत आहेत. तर मॅडम स्त्री प्रजनेंद्रिय आहेत त्याच्या कार्याविषयी आणि त्याच्याविषयी थोडी पण आम्हाला माहिती द्या. नक्कीच, म्हणजे अजून चांगल्यापणे कळेल. नक्कीच. स्त्री प्रजनेंद्रियामध्ये सर्वप्रथम खाली योनीचा भाग, बाहेरून आतमध्ये जाताना पहिले योनीचा भाग, मग गर्भाशय आणि त्याच्यानंतर बीजवाहिन्या आणि अंडाशय
ह्या साधारणपणे ह्या जननेंद्रिय प्रजनन संस्थेशी निगडीत असलेली हे अवयव आहेत. तर योनी मार्गाचे कार्य काय, तर योनी मार्गाद्वारे वेगवेगळे जे गर्भाशयातून स्त्राव स्रवतात ते योनी मार्गाद्वारे आपल्याला बाहेर पडताना दिसतात. तसेच योनी मार्गाद्वारे जेव्हा गर्भधारणा राहिलेली असते तेव्हा नॉर्मल डिलिव्हरी ही योनी मार्गाद्वारेच गर्भ बाहेर येतो. हा झाला योनी मार्ग. योनी मार्गानंतर येते ती म्हणजे गर्भाशय. गर्भाशयाचे प्रकार केले, गर्भाशयाचे काही भाग आहेत. त्याच्यामध्ये सगळ्यात वरचा जो गोलाकार भाग आहे त्याला फंडस असं म्हटलं जातं, मधला भाग आहे त्याला बॉडी म्हणतात आणि खालचा जो भाग आहे त्याला सर्विक्स म्हणजे जे पिशवीचं तोंड जे म्हणतो आपण ते म्हणजे गर्भाशय ग्रीवा किंवा सर्विक्स असं म्हटलं जातं. सर्वसाधारणपणे बघायला गेलं तर गर्भाशयाची उंची ही 7.5 सेंटीमीटर, त्याची लेंथ म्हणजे त्याची विड्थ ही साधारण 6 सेंटीमीटर आणि जाडी ही 4 सेंटीमीटरची आपल्याला पाहायला मिळते. ह्याच्या आतमध्ये 3 लेअर असतात. 3 लेअरने हा बनलेला असतो. त्याच्यात पेरिमेट्रियम हा आतला लेअर, त्याच्यानंतर मायोमेट्रियम आणि सगळ्यात आतला म्हणजे एंडोमेट्रियम हा लेअर. हे 3 लेअरने हा गर्भाशय हा बनलेला असतो. त्याच्यानंतर येते ती म्हणजे बीजवाहिनी. बीजवाहिनी ही अत्यंत 12 ते 14 सेंटीमीटर लांब असते. ती गर्भाशयात जिथे कनेक्ट होते तो कॉर्नियल एंड असतो. त्याच्यानंतर येतो तो ॲम्प्युला, त्याच्यानंतर इन्फंटिब्युलम आणि जो अंडाशयाला कनेक्टेड जातो तो फिम्ब्रियल एंड म्हणतो आपण त्याला. आणि त्याच्यानंतर दिसतंय ते म्हणजे अंडाशय. जे गोलाकार स्ट्रक्चर दिसते अंडाशय ते अंडाशय असतं जिथून आपले अंड निर्मिती होत असते. ही जी बीजवाहिनी आहे ते तयार झालेलं अंडाशयातून तयार झालेलं अंड कलेक्ट करून म्हणजे गोळा तिथून उचलून ते योग्य ठिकाणी म्हणजे गर्भाशयात नेण्यासाठी ही बीजवाहिनी मदत करते. म्हणूनच तिला अंडवाहिनी किंवा बीजवाहिनी असं म्हटलं जातं. आता आपण त्याची पॅथॉलॉजी समजा, ही झाली नॉर्मल आणि ह्याच्यामध्ये कुठे बिघाड झाला म्हणजे कुठली पॅथॉलॉजी याच्यामध्ये निर्माण झाली तर आपल्याला वेगवेगळ्या मासिक पाळीच्या समस्या बघायला मिळतात. कधी कधी याच्यामध्ये अडथळा निर्माण झाला म्हणजे बीजवाहिनीमध्ये अडथळा निर्माण झाला, गर्भाशयामध्ये काही मोड आले आणि ॲबनॉर्मल म्हणजे जन्मतःच विकृती असलेले गर्भाशय पण आपल्याला कधी कधी बघायला मिळतात काही स्त्रियांमध्ये. तर ही जी कारणं आहेत ती वंध्यत्वाला पुढे जाऊन ते वंध्यत्वामध्ये त्याचं रूपांतरण करायला म्हणजे त्याचं होऊ शकतं रूपांतर. फारच छान डॉक्टर ऋतुजा आपल्याला छान माहिती देत आहेत. तर नॉर्मल मासिक पाळी जी आहे, नॉर्मल मेन्स्ट्रुअल सायकल काय आहे त्याविषयी आपण समजून घेतलं. प्राकृत मासिक पाळीविषयी चर्चा झाली. तर मॅडमनी बोलता बोलता बिघाडाविषयी पण सांगितलं. तर कसं ओळखायचं की ही नॉर्मल मासिक पाळी चालू आहे की काही याच्यात बिघाड झालाय, त्याविषयी थोडं आम्हाला सांगा. लक्षणांविषयी थोडं सांगा. आत्ताच आपण मगाशी बघितल्याप्रमाणे आपली मासिक पाळी ही महिन्याला येत असते. साधारण 3 ते 5 दिवसांचा हा काळ असतो आणि एक चक्र असतं ज्याच्यामध्ये 4 फेजेस असतात. मेन्स्ट्रुअल फेज, फॉलिक्युलर फेज, ओव्युलेटरी फेज आणि ल्युटियल फेज. समजा ह्या फेजमध्ये हा फेज नियंत्रण करणारा जो ॲक्सिस आहे तो म्हणजे HPO ॲक्सिस म्हणजे हायपोथॅलॅमो पिट्युटरी आणि ओव्हेरियन ॲक्सिस. यामध्ये काय होतं की काही हॉर्मोन्स आहेत ते रिलीज करण्यासाठी इथून स्विच असतो. म्हणजे जसं आपल्याला पंखा चालू असलेला दिसतो परंतु जोपर्यंत आपण बटन चालू करत नाही तोपर्यंत पंखा चालू होत नाही. तसंच हे वरती बटन आहेत ते की हायपोथॅलॅमस पिट्युटरीकडनं ऑपरेट केलं जातं. त्याच्यानंतर ते ओव्हरीला ट्रिगर मिळतो आणि तिथून ते मग हॉर्मोन्स काही सिक्रेट होतात आणि हा जो मार्ग आहे हा व्यवस्थित राहिला तरच आपली पाळी योग्य व्हायला आपल्याला मदत होते. ही पाळी साधारणपणे 50 ml ते 80 ml पर्यंतचा त्याचा फ्लो असतो, इतकी साधारण व्हायला पाहिजे. आणि ह्यामध्ये काही बिघाड झाला तर आपल्याला साधारणपणे पाळी बिघडल्याची काही लक्षणं बघायला मिळतात. तर ही लक्षणं कोणती? उदाहरणार्थ त्याच्यामध्ये अल्प रक्तस्राव, पाळीच्या दरम्यान स्त्रीच्या योनी मार्गातून जो प्रॉपर रक्तस्राव व्हायला पाहिजे तो न होता तो अल्प प्रमाणात जाणं, अति प्रमाणात जाणं, अनियमितता येणं, कधी कधी न येणं, ही सर्व लक्षणं काही व्याधी स्वरूपात आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतात. बरोबर मित्रांनो, आपण मॅडम सोप्या भाषेत सांगतात आपल्याला आणि मासिक पाळी संदर्भातील समस्यांकडे आपण हळूहळू वाटचाल करणार आहोत. तर मॅडम आम्हाला अल्परज प्रवृत्ती म्हणजे ऑलिगोमेनोरिया म्हणजे काय असतं, त्याची कारणं काय आहे ते देखील सांगा. ऑलिगोमेनोरिया किंवा अल्परजस्राव, अल्प म्हणजे एकदमच कमी,
जो नॉर्मल आपण ब्लड फ्लो सांगितलेला आहे 50 ते 80 ml त्याच्यापेक्षा कमी, म्हणजे जे रेग्युलर जी पॅड वापरतात, एखाद्या स्त्रिया जर रेग्युलरली पॅड वापरत असतील तर त्यांना लक्षात येतं की नेहमीप्रमाणे मला ब्लिडिंग होत नाहीये, हा कमी झालेला आहे. म्हणजे अगदीच 5 ते 7 दिवस न जाता 2 दिवसावर आलाय अथवा 1 दिवसावर आलेला आहे, किंवा मला पॅडचं प्रमाणच कमी झालेलं आहे, मला एकच पॅड खूप होऊन जातं, कधी कधी पॅड लावायची पण गरज पडत नाही. अशा स्वरूपातलं जे ब्लिडिंग आहे त्याला आपण अल्परजस्त्राव असं म्हणू शकतो. तर अल्परजस्त्रावाची कारणं जर बघतोय आपण, तर कारणं बघताना आपल्याला हे लक्षात येतं की सगळ्यात प्रथम म्हणजे त्या स्त्रीने हे लक्षात घेतलं पाहिजे, ती लग्न झालेली स्त्री असेल आणि तिला नेहमी व्यवस्थित फ्लो जातो, पण ह्या वेळेला मात्र तिला एकदम कमी प्रमाणात गेलेला आहे किंवा स्पॉटिंग सुद्धा नुसतं झालेलं आहे, तर सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला गर्भधारणेविषयी विचार करायला हरकत नाही. तर पहिल्यांदा आपण जर गर्भधारणेचा विचार करतो तर त्या ओघाने आपल्याला त्याची निदान करून मग निदान निश्चिती करता येते काही साधनांचा वापर करून. म्हणजे डायग्नोसिससाठी आपण काही चेकअप किंवा काही ब्लड टेस्ट किंवा युरिन टेस्ट करून आपण त्याचं कन्फर्मेशन करू शकतो. पुढे जाऊन ही झाली गर्भधारणेविषयी. पण बिना गर्भधारणेचं जर हा ऑलिगोमिनोरिया असेल तर काय कारण आहे, तर एक म्हणजे अनेमिया, म्हणजेच अंगातलं रक्त कमी असणं, त्याच्याबरोबरच कुपोषितपणा, म्हणजे प्रॉपरली असं जो आहार सकस असा जायला पाहिजे तो त्या स्त्रीला मिळत नसल्यामुळं, अचानक जाडी वाढल्यामुळं, शरीरात अचानकच बदल झाल्यामुळं किंवा व्यायामात बदल झाल्यामुळं, खाण्यापिण्यात बदल झाल्यामुळे, अथवा समजा हॉर्मोनच्या डिस्टर्बन्समुळे आपल्याला हा प्रकार बघायला मिळतो. काही कंडिशनमध्ये म्हणजेच जसं की कधी कधी फायब्रॉइड्समध्ये किंवा पॉलिप्समध्ये आपल्याला कमी प्रमाणात अंगावरती जाणं हे लक्षणं आपल्याला त्या ठिकाणी दिसू शकतात. तसेच PCOSमध्ये आजकाल जो कॉमन होत चाललेला प्रकार आहे पॉलिसिस्टिक ओव्हॅरियन सिंड्रोम, या कंडिशनमध्ये सुद्धा आपल्याला अंगावर कमी झालेलं जात असताना दिसून येतं. फारच छान डॉक्टर ऋतुजा आपल्याला छान माहिती देत आहेत. मासिक पाळी निमित्त ज्या समस्या आहेत, कारणे, निदान आणि उपचार या विषयाशी निगडीत आजची चर्चा सुरू आहे. मित्रांनो, तुमच्या फोनची देखील आम्ही वाट पाहत आहोत. आणि मित्रांनो, बाहेर छान पाऊस कोसळत आहे आणि शेतीसाठी पण हा अनुकूल काळ आहे. तर मला इथे एक गीत आठवतं, काळ्या मातीत मातीत तिफन चालते तिफन चालते. बरोबर, तुम्ही हे गाणं गुणगुणा. आम्ही एक छोटीशी विश्रांती घेऊन पुन्हा तुम्हाला भेटायला येतोय आपल्या लाडक्या कार्यक्रमात, ज्याचं नाव आहे डॉक्टर स्पीक्स इन आरोग्य संपदा, फक्त आणि फक्त सह्याद्री वाहिनीवर, प्रत्येक घरासाठी, घरातल्या प्रत्येकासाठी. विश्रांतीनंतर पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे आपल्या लाडक्या कार्यक्रमात, ज्याचं नाव आहे डॉक्टर स्पीक्स इन आरोग्य संपदा. आणि आज आपली चर्चा सुरू आहे मासिक पाळी संदर्भातील समस्या, कारणे, निदान आणि उपचार. आणि विश्रांतीच्या अगोदर आपली चर्चा चालू होती ऑलिगोमेनोरिया म्हणजेच अल्परज प्रवृत्ती याविषयी. आणि आपल्याला या विषयावर मार्गदर्शन करायला डॉक्टर ऋतुजा गायकवाड आलेल्या आहेत. सहाय्यक प्राध्यापिका आहेत पोदार आयुर्वेद महाविद्यालय मुंबई येथे. तर मॅडम, पुढे जोडून प्रश्न विचारतो, ऑलिगोमेनोरियाच्या निदानाविषयी आणि उपचाराविषयी आम्हाला सांगा. आत्ताच आपण ऑलिगोमेनोरियाच्या कारणांचा विचार करत होतो, तर याच्या संदर्भात म्हणजेच काही गोष्टी अशा आहेत की व्यायामाचा अभाव, त्याच्याबरोबर बदलत्या जीवनशैलीमुळे आलेला स्ट्रेस आणि त्याच्यामुळे झालेलं हॉर्मोनचं असंतुलन, तसेच थायरॉइडसारख्या थायरॉइड ग्रंथींमध्ये जे स्त्राव स्रवतात त्याच्यामुळे देखील हा प्रकार आपल्याला ठिकाणी बघायला मिळतो. तर ह्या गोष्टींचं निदान करण्यासाठी आता नक्की कोणत्या प्रकारात मुळे हा आजार म्हणजे ह्याला स्त्रीला त्या सामोरं जावं लागतं, ह्याच्यासाठी सर्वप्रथम आपण तिला काही प्रश्नोत्तरांद्वारे आपण तिच्याकडनं तिचा जो व्याधी तिला याच्यासाठी सामोरं जावं लागतंय तो इतिहास तिच्याकडनं आपण हळूहळू विचार घेत असतो प्रश्नांद्वारे. त्याच्यानंतर आपण एक सामान्य परीक्षणाद्वारे तिच्या शरीरामध्ये झालेले बदल, त्याच्यानंतर तिच्यामध्ये काही लक्षणं दिसायला लागलेली आहेत का हे सर्व चेक करून घेतो. त्याच्यानंतर गरज वाटली तर विशेष परीक्षण म्हणजे जननेंद्रियांचा तपास करतो.
त्याच्यानंतर आपण काही क्लिनिकल ही झाले सगळे क्लिनिकली एक आपला डायग्नोसिस म्हणजे निदान निश्चिती आमची होऊन जाते, पण त्याच्यासोबतच जोड म्हणून आणि कन्फर्मेशनसाठी म्हणून आम्ही काही ब्लड टेस्ट म्हणा, त्याच्यामध्ये काही CBC सगळ्या ऑल रुटीन ब्लड चेकअप, त्याच्यामध्ये शुगरच्या टेस्ट होतात, CBC म्हणजे कंप्लीट ब्लड चेकअप होतं, अनेमिया रूल आउट करण्यासाठी तिच्या अंगातलं रक्त किती आहे ते पाहण्यासाठी कंप्लीट ब्लड काउंट करणं हा महत्त्वाचा असतो. त्याच्या ओघानेच काही हॉर्मोनच्या टेस्ट करणं महत्त्वाचं असतं, ज्याच्यामुळे इम्बॅलन्सिंग झालेला असतो तर त्या हॉर्मोन टेस्ट केल्या जातात, तीही एक ब्लड टेस्टच आहे. त्याच्यानंतर थायरॉइड प्रोफाईल म्हणतो आम्ही त्याला, ती टेस्ट केली जाते, जेणेकरून तिच्यामध्ये थायरॉइड असेल किंवा तो कुठल्या प्रकारात आहे कुठल्या प्रमाणात आहे त्या हिशोबाने ती ट्रीटमेंट तिला पुढे करता येते. तर आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सोनोग्राफी ही खालच्या भागाची जी सोनोग्राफी आहे, पेल्विस म्हणतो आम्ही त्याला, ती सोनोग्राफी केल्यानंतर आपलं निदान निश्चित व्हायसाठी जी पॅथॉलॉजिकल काही कंडिशन असेल तर त्यामध्ये ती कळल्यास आपल्या निदान निश्चितीसाठी नक्कीच मदत करते. आता या सगळ्या इन्व्हेस्टिगेशनवरनं आणि क्लिनिकल एक्झामिनेशनवरनं आपल्याला तिची चिकित्सा करायला पुढे सोपे जाते. तर नक्की कोणत्या कारणांमुळे ह्या क्लिनिकली आणि जे नैदानिक उपकरणांचा आपण उपयोग केलेला आहे त्यानुसार आपल्याला तिच्यामध्ये नक्की ऑलिगोमिनोरिया कुठल्या कारणामुळे झालेला आहे हे कळले तर आपल्याला तिची पुढे जाऊन ट्रीटमेंट करता येते. ह्याच्यामध्ये आमचे पंचकर्म ही खूप चांगला आम्हाला याचा उपयोग होतो चिकित्सेमध्ये. फारच छान डॉक्टर. तुझ्या या वळणावर आपल्याला एक फोन आलेला आहे, शिवानंदजींचा फोन आहे. नमस्कार शिवानंदजी, आपला स्वागत आहे कार्यक्रमात, आपला प्रश्न विचारा. नमस्कार साहेब, निप्पाणहून शिवानंद वसर बोलतोय मी. आता सध्याच्या परिस्थितीमध्ये साहेब, आता मुली शाळेला जातात तर ती वयात आलेली असते, पण अचानकपणे त्यांना म्हणजे मंथलीचा एनसीचा प्रॉब्लेम सुरू होतो. मग त्यावेळी त्या मुलींनी कोणत्या प्रकारची काळजी घेतली पाहिजे आणि म्हणजे आपण पूर्वतयारी अंदाज तारीख वगैरे बघून वगैरे कशा प्रकारे नियोजन केली पाहिजे. आणि हिच्या अगोदर 18-20 वर्षानंतर मंथली पिरियड सुरू होत होतं, पण आत्ताच्या परिस्थितीमध्ये मुली लवकर वयात कशाप्रमाणे आल्या आणि त्यांनी काय काळजी घेतली पाहिजे असा प्रश्न करतो. धन्यवाद आपल्या प्रश्नासाठी. मॅडम काय सांगणार? पूर्व तयारीविषयी त्यांनी विचारलाय आणि हल्ली लवकर वयात मुली येतात त्याविषयी प्रश्न आहे. शिवानंदजी, तुमचा प्रश्न अगदी योग्य आहे आणि आजच्या काळाशी निगडित आहे. सर्वात महत्त्वाचं म्हणजे मी मगाशीच म्हटलं की जेव्हा मुली वयात येतात म्हणजे एकदमच तिला पिरियड येतात असं नाही, तर तिची जी लक्षणं आहेत, तिच्या शरीरामध्ये घडणारे जे बदल आहेत, जी चिन्ह आहेत, ती आधीपासूनच सुरुवात झालेली असते. तर त्यामध्ये मी मगाशी सांगितल्याप्रमाणे तिच्यामध्ये दिसणारे ब्रेस्ट म्हणजे स्तनांमध्ये चेंजेस दिसतात किंवा काखेमध्ये आणि जननेंद्रियाच्या ठिकाणी जे योनी मार्गाच्या ठिकाणी जे केसांची वाढ झालेली असते त्याच्यानुसार किंवा तिला जो थोडा स्त्राव स्रवायला लागलेला असतो, जो व्हाईट डिस्चार्ज होत असतो, त्याच्यानुसार आपल्याला थोडीशी अंदाज येऊन जातो, घरातल्या तिच्या आईला किंवा मोठ्या बहिणीला अंदाज येत जातो. त्यामुळे पालकांनी सतर्क राहून त्यांच्या पाल्याला म्हणजे त्या मुलीला योग्य आधीच मार्गदर्शन करणं, ह्या गोष्टींचं तिच्याशी संवाद साधणं, तिच्याशी गप्पांमधून तिला हळूहळू या सर्व गोष्टींची जाणीव करून देणं. तुझ्या शरीरामध्ये हे बदल होत चाललेले आहेत बाळा, त्यामुळे तुला आता पुढे जाऊन पाळी येऊ शकते. तुझं हे वय आता झालेलं आहे की पाळी तुला म्हणजे तुझ्या खाली योनी मार्गातून तुला रक्तस्त्राव होऊ शकतो. पाळी म्हणजे काय, वयात येणं म्हणजे काय, तर ह्या सर्व गोष्टी आणि त्याचा जो शेवट होतो तो म्हणजे पाळी येण्यामध्ये होतो. तर ह्या सगळ्या गोष्टी आपण तिला पूर्वपणे सांगून ठेवायचं आणि साधारणपणे 12 ते 13 वयामध्ये हे तिला जेव्हा आपण तिला व्यवस्थित वेळेत ह्या सगळ्या गोष्टी सांगतो तेव्हाच तिच्या रुटीनच्या ज्या वह्या पुस्तकांच्या बॅगेसोबतच तिला सॅनिटरी पॅडबद्दल सुद्धा माहिती करून देणं आवश्यक आहे आणि त्याचा कसा उपयोग करायचा, कसं त्याचं यूज करायचं हे पण तिला समजावून सांगणं गरजेचं आहे, जेणेकरून ते एकदम घाबरून जाणार नाही, काय करायचं ते तिला योग्य वेळेला सुधारणार नाही आणि तिला आधीचपासून जर या गोष्टींची कल्पना असेल तर तिला कुठल्याही गोष्टींचा संकोच राहणार नाही आणि ती आपल्या शिक्षकांना किंवा आपल्या मैत्रिणींना याबद्दल सांगून ती आपली स्वतःची सुद्धा योग्य प्रकारे अशी काळजी घेऊ शकते. तुमचा दुसरा प्रश्न असा होता की आजकाल मुलींना लवकर पाळी यायला लागलेली आहे.
अगदी योग्य असा आहे प्रश्न. कधी कधी तर 9-10 वर्षाच्या वयातच मुलींना पाळी यायला लागलेली. तर काय बरं कारण आहे त्याची? तर आजकालची जी बदलते जीवनशैली आहे, म्हणजेच आहारामधला जो फरक आहे तो ह्या मुलींमध्ये सुद्धा बघायला मिळतो. तर आपण त्या मुलींना घरातल्या जेवणापेक्षा बाहेरचं खाण्याची जास्ती ओढ लागलेली आहे. त्याच्यामध्ये आपण जंक फूड, फास्ट फूड, म्हणजे तिच्या अशा आहारामधून तिला योग्य असा पोषक रसच मिळत नाही. आणि आमच्या आयुर्वेदाप्रमाणे जर आपला रस धातू, उत्तरोत्तर धातूंची जी निर्मिती आहे, तर रसाचा उपधातू हा रज सांगितलेला आहे. जर रसाचीच योग्य प्रमाणात उत्पत्ती झाली नाही तर रज हा योग्य प्रमाणात नाही, तर ही ॲबनॉर्मॅलिटी असून हा अलीकडेच याच्यामध्ये येऊन जातो. त्याचा दुसरा अजून एक म्हणजे व्यायामाचा अभाव झालेला आहे. मुली हातात इलेक्ट्रॉनिक साधनं आल्यामुळे त्यांना व्यायामाची आणि खेळाची, मैदानी खेळसुद्धा त्यांच्यामध्ये कमी पडू लागलेले आहेत. आणि हे इलेक्ट्रॉनिक साधनं आल्यामुळे त्यांच्या मनावरती आणि शरीरावरती असे परिणाम दिसायला लागलेले आहेत. पण अजून एक गोष्ट अशी आहे याच्या व्यतिरिक्त, ती म्हणजे ह्या जेव्हा म्हणजे जेव्हा 9-10 वर्षाच्या वयातच जेव्हा पाळी येते तेव्हा म्हणजे काही अंशी त्या मुलीचं कधी डोकं दुखणं किंवा तिच्या डोळ्यांमध्ये प्रॉब्लेम येणं किंवा पिच्युटरी किंवा ब्रेनच्या ठिकाणी काही गाठी तर निर्माण होत नाही ना, ह्या गोष्टींची सुद्धा आपण शहानिशा करणं गरजेचं असतं. त्या ओघाने जर तिला पाळी वेळेच्या आधीच आलेली आहे असं जेव्हा आपल्याला जाणवतं तेव्हा मात्र आपल्याला आपल्या नजीकच्या जे स्त्रीरोग तज्ज्ञांकडे जाऊन त्या मुलीचं चेकअप करून घेणं आवश्यक होऊन जातं. फारच छान डॉक्टर ऋतुजा आपल्याला सरळ साध्या सोपे भाषेमध्ये छान माहिती देतात आणि वेगवेगळे विषय आपण हाताळतोय. मॅडम, पुढला प्रश्न असा आहे की अनियमित जी पाळी येते तर ती काय येते, त्याच्या कारणांविषयी आम्हाला सांगा. अच्छा, अनियमित पाळी येणं हे सुद्धा आजकाल खूप कॉमन झालेलं आहे. त्याची महत्त्वाची अशी कारणं आहेत की एक तर म्हणजे PCOS, मगाशी मी सांगितलं पॉलिसिस्टिक ओव्हॅरियन सिंड्रोम. दुसरं म्हणजे परत थायरॉइड ग्रंथींचं कार्य बिघडणं. त्याच्यानंतर पुढे गेल्यानंतर परत एक फायब्रॉइड म्हणजे गर्भाशयामध्ये काही गाठी निर्माण व्हायला लागलेल्या असतात. तसेच एंडोमेट्रिओसिस म्हणजे जे सेल्स असतात जे की प्रॉपर जागेमध्ये गर्भाशयामध्ये असले पाहिजे ते तिथे न राहता ते बाहेर ती जागा सोडून कुठेतरी बाहेर म्हणजे फलोपियन ट्यूबमध्ये, ओव्हरीमध्ये त्यांचं ते कार्य डेव्हलप करायला लागतात. त्या कारणामुळे कधीतरी युटरसमध्ये काही प्रमाणात छोटे छोटे अर्श म्हणजे पॉलिप्स दिसायला लागलेले असतात आपल्याला. त्या कारणामुळे किंवा अचानक बदलती जीवनशैली, वाढता एकदमच शरीर कमी म्हणजेच बारीक होणं, एकदमच जाड होणं, ही लक्षणं दिसायला लागली असतात. खाण्यापिण्यामध्ये बदललेला आहार, तसेच काही अंशी काही गर्भनिरोधक साधनांचा आपण वापर करतो त्याच्या परिणामी सुद्धा आपल्याला हे पाहायला मिळतं. तसेच अजून एक गोष्टींचा विचार या ठिकाणी येतो. काही औषधी ट्रीटमेंट जर पूर्वीपासून त्या स्त्रीला चालू असतील, त्या मुलीला चालू असतील तर त्याचाही परिणाम, त्या औषधांचा परिणामही पाळीवरती होताना आपल्याला पाहायला मिळतो. तर साधारणपणे कधीकधी जी ओव्हरी असते तिचं काम हे कधीकधी तिचं हॅम्पर व्हायला लागलेलं असतं आणि त्या कारणामुळे सुद्धा म्हणजे ती ओव्हरीचं नेहमीचं जे कार्य आहे ते थोडंफार चुकीच्या प्रमाणात झाल्यामुळे सुद्धा आपल्याला पाळीमध्ये अनियमितता पाहायला मिळते. मित्रांनो, डॉक्टर ऋतुजांनी आपल्यासाठी छान स्लाइड्स आणल्या आहेत, तर त्या जेव्हा स्लाइड आपण दाखवतो तेव्हा पटकन त्याचा फोटो काढून घ्या जेणेकरून ती माहिती तुमच्या संग्रही राहील. पुढला प्रश्न मॅडम असा आहे की अनियमित पाळीविषयी चर्चा सुरू आहे, तर त्याचं निदान कसं करावं, तपासणी काय करावी आणि उपचार काय करावे त्याविषयी थोडं. अनियमित पाळीचे हे जे काही प्रकार म्हणजे कुठल्या कारणांमुळे होतं हे जे आता आपण बघितलं, तर ती कारणं आपल्याला त्या पेशंटच्याशी संवाद सांगतो किंवा त्या पेशंटला आपण काही प्रश्न विचारत असतो. ती आल्यानंतर आपण तिचा व्याधीचा इतिहास जेव्हा घेत असतो त्या कारणांमधनं आपल्याला हळूहळू तिचा नक्की प्रॉब्लेम काय आहे तो कळायला मदत होते. त्याच्याबरोबर आपण तिचं सामान्य परीक्षण करतो, त्याच्यामध्ये आपण तिला पूर्णपणे चेकअप करून घेत असतो. तसेच त्या ओघाने नंतर आपण जाऊन तिचे जे काही ब्लड टेस्ट आहेत म्हणजे हॉर्मोनशी रिलेटेड किंवा थायरॉइडशी रिलेटेड ह्या ब्लड टेस्ट करून घेतो. तिच्या अनेमिया किंवा CBCचा जो काउंट आहे तर त्या कारणामुळे सुद्धा ह्या गोष्टी कधीकधी घडत असतात. कधीकधी तिच्यामध्ये सिस्टेमिक चेंजेस सुद्धा यायला लागलेले असतात. त्या ओघाने सुद्धा काही ब्लड टेस्ट आहेत लाईक शुगरच्या टेस्ट आहेत त्या सुद्धा आपण करून घेतो, जेणेकरून आपल्याला लक्षात येतं की ह्या पाळीच्या अनियमिततेचं नक्की कारण काय. आणि एक परत म्हणजे सोनोग्राफीमध्ये आपल्याला निश्चितच कळतं की का बरं ही तिची पाळी आपल्याला अनियमित दिसतेय. आणि पुढला प्रश्न मॅडम असा आहे की अति पाळीला जातं ते म्हणजे काय, ज्याला आपण मेनोरेजिया म्हणतो,
तर त्याच्या कारणांविषयी देखील आम्हाला सांगा. मेनोरेजिया विचार करताना सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला एक गोष्ट बघणं गरजेचं आहे, ते म्हणजे जेव्हा स्त्री म्हणजे ती मुलगी यौवनात येत असते, म्हणजे तिचे सुरुवातीचे जे पाळी असतात त्या काळामध्ये नॉर्मली फिजिओलॉजिकली जे आपण म्हणतो म्हणजे नॉर्मली जेव्हा पाळी येत असते तेव्हा थोडीशी इररेग्युलर असते. कधी कधी त्यावेळेला मुलीच्या अंगावरनं जास्ती जातं, कधी कधी कमी जातं. तर हे थोडंसं नॉर्मल असतं जोपर्यंत तिची पाळी रेग्युलराईज होत नाही तोपर्यंत. तसंच सेम म्हणजे जेव्हा रजोनिवृत्तीकडे म्हणजे पाळी जाण्याकडे मेनोपॉझलकडे जेव्हा ती स्त्री असते त्याही शेवटच्या 2-3 पिरियडमध्ये काही स्त्रियांमध्ये आपल्याला हा त्रास पाहायला मिळतो की त्यांच्या अंगावरनं अचानकच जास्ती जायला लागलेलं असतं, कधी कधी कमी होतं आणि आपोआप तिची पाळी हळूहळू बंद होते. तर ह्याच्या व्यतिरिक्त आपण जेव्हा बघतो की काय बरं कारणं असतील की ज्या कारणांमध्ये तिच्या अंगावरनं जास्ती जातं, तर एक म्हणजे तिच्या शरीरामध्ये इस्ट्रोजन आणि प्रोजेस्टेरॉन म्हणजे हे जे हॉर्मोन कार्य करतात त्यांच्या इम्बॅलन्सिंगमुळे हा प्रकार घडतो. दुसरं म्हणजे फायब्रॉइड्स, वेगवेगळ्या प्रकारच्या गर्भाशयाच्या ठिकाणी अशा गाठी निर्माण होतात की ज्याच्या कारणामुळे तिला अंगावरनं जास्ती प्रमाणात जातं. कधी कधी गाठी पण पडतात त्या ब्लिडिंगसोबत, ज्या रक्तस्राव होतो त्याच्यासोबत गाठीही पडायला लागलेल्या असतात. तसेच एंडोमेट्रिओसिस एक कारण आहे, त्याच्यामध्ये सुद्धा अशा प्रकारची लक्षणं बघायला मिळतात. लिओमायोमा म्हणजे कधी कधी आपल्याला अशा प्रकारच्या गाठी आहेत की ज्या आपल्याला कॅन्सरस वाटतात, तर त्याचंही निदान करून आपल्याला नक्की काय आहे आणि कॅन्सरचे म्हणजे कॅन्सरस म्हणजे एंडोमेट्रियल गर्भाशयाचा कॅन्सर किंवा सर्विक्स गर्भाशयाचा किंवा गर्भाशयाच्या ग्रीवेचा कॅन्सर या कंडिशनमध्ये सुद्धा आपल्याला बघायला मिळतं की खूप प्रमाणात स्त्रीच्या शरीरातून रक्त जातं. त्याच्याबरोबरच अजून एक गोष्ट म्हणजे थायरॉइड ह्या ठिकाणी पण काम करतं की जास्ती कार्यक्षम झाल्यामुळे ग्रंथी या वेळेला तिच्या शरीरातून अंगातून जास्ती प्रमाणात रक्त स्रवत असतं. दुसरं म्हणजे कोॲग्युलेशन म्हणजे जे सिस्टेमिक आहेत म्हणजे शरीरातलं जे कोॲग्युलेशन काम करतं, जे सिस्टम्स काम करतात त्याच्यामध्ये कधी कधी बिघाड येतो. त्याच्यामध्ये एंडोमेट्रियमचा लेअर आतमधला वाढतो, जे नॉर्मल असलं पाहिजे त्याच्यापेक्षा जास्ती होतो त्याच्यामुळे. तसेच काही जसं आत्ता म्हटल्याप्रमाणे काही कॅन्सरस सेल्स डेव्हलप व्हायला लागलेले असतात आणि त्याच्या कारणामुळे तिच्या शरीरातून रक्त जास्ती प्रमाणात स्रवतं. फारच छान डॉक्टर ऋतुजा आपल्याला छान माहिती देत आहेत. आपली चर्चा चालू आहे अति रज प्रवृत्ती म्हणजे पाळीला अधिक जाणं, त्याविषयी चर्चा सुरू आहे. तर मॅडम कुठल्या तपासण्या कराव्या या संदर्भात आणि काय उपचार आहेत त्याविषयी देखील थोडं मार्गदर्शन. यामध्ये देखील आपल्याला स्त्रीची योग्य प्रकारे हिस्ट्री घेतल्यानंतर तिचं सिस्टमिक एक्झामिनेशन केल्यानंतर आपल्याला तिचं विशेष परीक्षण म्हणजे योनी परीक्षण करणं महत्त्वाचं असतं. याच्यामध्ये आपल्याला गर्भाशयाच्या ठिकाणी किंवा गर्भाशय ग्रीवेच्या ठिकाणी काही गाठी आहेत का किंवा तिच्या तोंडाला काही जखम झालेली आहे का, गर्भाशयाचा आकार वाढलेला आहे का नेहमीपेक्षा जास्ती आणि त्याचा गर्भाशयाचा जो नॉर्मल टच असतो फील असतो त्याच्यापेक्षा काही चेंजेस आलेले आहेत का, याच्यावरनं आपलं क्लिनिकल डायग्नोसिस आपण करू शकतो. त्याच्या व्यतिरिक्त आपल्याला काही ब्लड टेस्ट करून जसं आता सांगितल्याप्रमाणे CBC आहे, थायरॉइडचा चेकअप आहे, हॉर्मोनल आहे, ह्या सगळ्या गोष्टी करून तिच्या ह्या कारणांनी सुद्धा तर तिला ब्लिडिंग होत नाही आहे ना जास्ती प्रमाणात. काही वेळेला अनेमियामुळे सुद्धा आपल्याला ब्लिडिंग जास्ती झालेलं सुद्धा पाहायला मिळतं. तर ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला तिचं डायग्नोसिस फिक्स करण्यासाठी मदत होते. आणि शिवाय एक सोनोग्राफी हा आपला मित्र आहे जो आपल्याला आपलं डायग्नोसिस पॅथॉलॉजिकल डायग्नोसिस कन्फर्म करायला आपल्याला मदत करतो. आणि ह्या सगळ्या गोष्टींनी तिचं डायग्नोसिस फिक्स झालं की आपल्याला त्या योगाने तिची चिकित्सा करायला सोपे जाते. फारच छान. मित्रांनो, मासिक पाळी संदर्भातील समस्यांविषयी चर्चा सुरू आहे. आपण बघितलं की पाळीला कमी जाणं त्याची चर्चा झाली, पाळीला अधिक जाणं त्याविषयी चर्चा झाली, अनियमित पाळीला जाणं त्याविषयी चर्चा झाली. आता चौथा राहिलेला महत्त्वाचा मुद्दा म्हणजे पाळीला न जाणं की अमेनोरिया आपण म्हणतो, ज्याला शब्द आहे अनार्थवत. तर त्याविषयी सांगा आणि अमेनोरियाची कारणं काय ती देखील आम्हाला सांगा. जी मेन्स्ट्रुअल सायकल आहे म्हणजे रेग्युलर आर्तचक्र आता आपण बघितलं महिन्याच्या महिन्याला स्त्रीच्या योनी मार्गातून जे रक्तस्राव होत असतो ते म्हणजे मासिक रजस्राव. परंतु काही वेळेला काय होतं, काही मुलींमध्ये ती जी येणारी मासिक पाळी असते ती योग्य वेळेला येत नाही किंवा 2-2, 3-3 महिने येत नाही. हा झाला दुसरा प्रकार. पण पहिला प्रकार बघता काही वेळेला मुलींमध्ये तिचं योग्य वय झाल्यानंतरही
पाळी येतच नाही. जे आपण बघितलं ते 12व्या ते 15व्या वर्षापर्यंत साधारणपणे मुलीला ही मासिक पाळी यायला पाहिजे, परंतु ती येत नाही. वयाच्या 16व्या वर्षापर्यंत वाट बघून सुद्धा जेव्हा तिला मासिक पाळी येत नाही तेव्हा मात्र तिने गायनेकोलॉजिस्टकडे, आपल्या नजीकच्या स्त्रीरोग तज्ज्ञाकडे जाऊन आपल्याला पाळी का येत नाही याच्याविषयी नक्कीच जाणून घेणं आवश्यक असतं. तर प्राथमिक, त्याला म्हटलं जातं प्राथमिक अनार्थवता. म्हणजे काय, तर पहिल्यांदाच अजून तिची पाळीला सुरुवातच झालेली नसते. तर याची कारणं काय आहे, तर पीयूष ग्रंथी म्हणजे जे पिट्युटरी ग्लँड्स आहेत त्याच्यामधून काहीतरी त्याच्यामध्ये झालेला बिघाड, आणि दुसरं म्हणजे स्त्री प्रजनन संस्था जी आहे त्याच्यामध्ये ॲनाटॉमिकलीच डिफेक्ट, काही त्या ठिकाणीच डिफेक्ट असेल तर मात्र आपल्याला पाळी जाताना म्हणजे पाळीच मुलीला येत नाही. दुसरं अजून एक म्हणजे करेक्ट करण्यासारखं सर्जिकल कारण असतं, म्हणजे मुलीला पाळी येत असते पण ती दिसून येत नाही. म्हणजे तिला रेग्युलरली मंथली तिला रक्तस्राव होतो परंतु तो बाहेर पडत नाही. तर ह्याचं एक कारण म्हणजे जे योनीभागी जो पडदा असतो त्या पडद्याला छिद्र नसतं, म्हणजे त्याला आपण इम्परफोरेटेड हायमेन असं म्हणतो. त्याची एक छोटीशी एक शल्यकर्म केलं जातं आणि त्या ओघाने नंतर तिचा जो फ्लो आहे तो रेग्युलराईज व्हायला मदत होतो. पण त्याच्या आधी तिला जी लक्षणं जाणवतात ती म्हणजे पाळीच्या वेळेला पोटात दुखणं, हळूहळू त्या ठिकाणी फुगवटा येणं, ही लक्षणं मात्र त्याच्या आधी दिसायला लागलेली असतात. त्याच्यावरूनच आपण स्त्रीरोग तज्ज्ञांकडे जाऊन त्याच्यावरचा पुढचा उपाय आपण करू शकतो. त्याच्यानंतर आपल्याला काही नॉर्मल कंडिशन म्हणजे फिजिओलॉजिकल कंडिशनमध्ये पाळी न येण्याची लक्षण दिसू शकतात. ती म्हणजे सेकंडरी. त्याच्यामध्ये एक म्हणजे गर्भधारणा झाल्यानंतर सहसा पाळी येत नाही. त्याच्यानंतर जेव्हा ती स्त्री मुलाला पाजत असते त्या कंडिशनमध्ये फिडिंगच्या अवस्थेमध्ये फिडिंग मदर्समध्ये सुद्धा पाळी येत नाही. तसेच काही कॉन्ट्रासेप्शन यूज केले जातात त्या कंडिशनमध्ये देखील, म्हणजे गर्भनिरोधक साधनांचा जे वापर केला जातो त्या कंडिशन्समध्ये त्या गोष्टींमुळे देखील त्या स्त्रीला कधी पाळी वेळेत येत नाही किंवा अनियमित येते. तसेच काही जे रोग आहेत त्याच्यामध्ये ट्युबरक्युलोसिस किंवा सायकॅट्रिक्स किंवा एपिलेप्सी अशासारख्या जे व्याधी आहेत त्याच्या जी औषधं असतात त्याच्या परिणामांमुळे सुद्धा पाळी कधी येत नाही, म्हणजे सेकंडरी अमिनोरियामध्ये ती पेशंट असते. तसेच आजकाल जी बदलती जीवनशैली आहे त्याच्यामुळे बदलता आहार आहे, बदलता विहार आहे, म्हणजे व्यायामाचा अभाव आहे, त्याच्यामुळे वाढणारा म्हणजे जीवनशैलीमुळे येणारा जो स्ट्रेस आहे या कारणांमुळे सुद्धा आपल्याला अमिनोरिया बघायला मिळतो. तसेच PCOS सारख्या कंडिशनमध्ये सुद्धा आपल्याला हा बघायला मिळतो. अजून एक कंडिशन म्हणजे प्रीमॅच्युअर ओव्हॅरियन फेल्युअर, म्हणजे जी काही अंडाशय आहे ते योग्य प्रमाणे कार्य न करता ते आपलं कार्य करणं बंद करतं. त्याच्यामुळे सुद्धा आपल्याला हा आजार म्हणजे अमिनोरिया त्या स्त्रीमध्ये येणारा द्वितीय म्हणजे आधी येऊन गेलेली पाळी परंतु आता मात्र येत नाही हा प्रकार पाहायला मिळतो. त्याच्या अजून एक म्हणजे PID म्हणजे खाली पेल्विक इन्फ्लमेटरी डिजीज, म्हणजे ओटी पोटाच्या ठिकाणी तिला दुखणं किंवा त्या ठिकाणी होणारं इन्फेक्शन त्याच्या कारणामुळे सुद्धा आपल्याला हे बघायला मिळतं. फारच छान डॉक्टर ऋतुजा आपल्याला छान माहिती देत आहेत. आपण बघतो की मासिक पाळीशी निगडीत ज्या समस्या आहेत त्याच्या मागे किती वेगवेगळ्या कारणांची छटा असू शकतात किंवा किती कारणं असू शकतात, कशा तपासण्या करायच्या त्याविषयी आपली आजची चर्चा सुरू आहे. मित्रांनो, वेळ झाली एका छोट्याशा विश्रांतीची. पाहत राहा आपला लाडका कार्यक्रम ज्याचं नाव आहे डॉक्टर स्पीक्स इन आरोग्य संपदा, फक्त आणि फक्त सह्याद्री वाहिनीवर, प्रत्येक घरासाठी, घरातल्या प्रत्येकासाठी. विश्रांतीनंतर पुन्हा एकदा आपलं स्वागत आहे आपल्या लाडक्या कार्यक्रमात ज्याचं नाव आहे डॉक्टर स्पीक्स इन आरोग्य संपदा. आजचा विषय आहे मासिक पाळीशी निगडीत समस्या बघतोय, कारणं, निदान आणि उपचार विषयी. डॉक्टर ऋतुजा गायकवाड ज्या की सहाय्यक प्राध्यापिका आहेत पोदार आयुर्वेद महाविद्यालय येथे आपल्याला मार्गदर्शन करतात. मॅडम, तुम्ही अमेनोरियाशी निगडीत आम्हाला सांगत होतात, तर त्यासाठी त्याच्या निदानासाठी कुठल्या तपासण्या कराव्या आणि उपचार काय करावे त्याविषयी सांगा. आत्ताच मगाशी मी सांगितल्याप्रमाणे आपल्याला जेव्हा पेशंट आपल्याकडे येते तेव्हा तिची पूर्ण हिस्ट्री, कधी पेशंट काही इन्व्हेस्टिगेशन्स करून आलेली असते तर तिची हिस्ट्री आणि त्याच्यानुसार आपल्याला आणि कधी काहीच इन्व्हेस्टिगेशन न करता आलेली असेल तर आपल्याला पूर्णपणे तिची संपूर्ण हिस्ट्री जाणून घेऊन तिची व्याधीचा वृत्तांत जाणून घेऊन तिच्या शरीरामध्ये जे काही बदल झालेले आहेत, सेकंडरी सेक्शुअल कॅरेक्टर्स काही डेव्हलप झालेले आहेत की नाही, किंवा आता आपण जी कारणं बघितली ती कारणं तिच्यामध्ये आहेत का, ती त्या बदलत्या जीवनशैलीनुसार ती खरंच तिचं जीवनशैली बदललेली आहे का, तिच्या शरीरामध्ये अचानक चेंजेस झालेले आहेत का, तिची जाडेपणा
वाढलेल्या आहे का, किंवा तिला PCOS सारखी लक्षणं तिच्यामध्ये खरंच जाणवायला लागलेली आहेत का, हे सगळं जाणून घेणं आवश्यक आहे. आणि प्राथमिक जर असेल तर मात्र आपल्याला विशेषतः तिचं पुढे जाऊन निदान करण्यासाठी काही वेगळे म्हणजे लाईक CT स्कॅन वगैरे करण्याचा पुढे जाऊन गरज पडू शकते. आणि सोनोग्राफीद्वारे आपल्याला तिच्यात खरंच काही पॅथॉलॉजिकल चेंजेस झालेले आहेत का हे आपल्याला लक्षात येतात. आणि तिच्या ब्लड टेस्ट, हॉर्मोनल टेस्टवरून सुद्धा आपल्याला निदान निश्चिती करता येते. फारच छान. डॉक्टर, तुझा पुढला प्रश्न असा आहे की मासिक पाळी दरम्यान पोट दुखणं, पाठ दुखणं अशा समस्या होतात किंवा पाळी येण्याच्या अगोदर त्रास होतो, तर ज्याला आपण डिस्मेनोरिया वगैरे पण म्हणतो, तर त्याविषयी आम्हाला सांगा, त्याच्या कारणाविषयी थोडक्यात आम्हाला सांगा. बऱ्याच साऱ्या मुलींना आजकाल म्हणजे हा पोटात दुखण्याचा त्रास होतो. काही मुलींना पाळी येण्याच्या आधीच सुरुवात झालेली काही चिन्ह दिसायला लागलेली असतात, त्यालाच आपण प्रीमेन्स्ट्रुअल सिंड्रोम किंवा पाळी येण्याच्या आधीची जी काही सायन्स सिम्पटम असतात ते त्या ठिकाणी दिसून येतात. तर त्याच्यामध्ये कसं असतं की काही मुलींचे मूड चेंज होतात, त्यांचा चिडचिडेपणा होतो, त्यांना असं थोडंसं तोंडावरती पुरळ उठायला लागलेले असतात, किंवा त्यांच्या स्तनांच्या मध्ये थोडंसं जडत्व यायला लागलेलं असतं, किंवा त्यांना भूक लागत नाही, त्यांचं पचनसंस्था बिघडलेली असते. कधी त्यांना कॉन्स्टिपेशन म्हणजे टॉयलेटला साफ होत नाही, तर कधी त्यांना वारंवार टॉयलेटला जाण्याची आवश्यकता पडू लागते आणि ओटीपोटामध्ये बारीक असं दुखायला लागलेलं असतं. आणि जेव्हा ॲक्च्युअल काही मुलींमध्ये तसं न दिसता डायरेक्टली जेव्हा पिरियड येतो त्याच्यामध्ये पोटात दुखण्याचे प्रमाण म्हणजे पोटात ती दुखतंय असं सांगू शकत, म्हणजे पाळी आली आहे आणि पोटात दुखते असं ॲट अ टाइम पण होऊ शकतात ह्या गोष्टी. तर ह्याच्यामध्ये मोस्टली तिला पूर्ण कधी शरीर दुखतं किंवा डोकं दुखतं आणि त्याच्यासोबतच तिला पोटातही क्रॅम्प आल्यासारखं दुखत असतं. तर ह्याच्यामध्ये पण 2 प्रकार बघायला मिळतात की सुरुवातीच्या म्हणजे काही ज्या वयात येणाऱ्या मुली असतात त्यांच्या सुरुवातीच्या वयाकालीनमध्ये म्हणजे 16व्या वर्षापासून ते साधारण सुरुवातीला 22-23 वर्षापर्यंत आपल्याला प्रायमरी म्हणजे क्रॅम्प लाईक पोटात दुखून येऊन आपल्याला हा पोटात दुखण्याचा प्रकार बघायला मिळतो. त्याला डिस्मेनोरिया असंही नाव आहे. आणि काही पॅथॉलॉजिकल म्हणजे काही कंडिशन अशा डेव्हलप होतात शरीरामध्ये की ज्याच्या कारणामुळे तिला पोटात दुखायला लागलेलं असं त्याला सेकंडरी असं म्हटलं जातं. फारच छान मॅडम. आणि थोडक्यात जर आम्हाला तपासणीविषयी किंवा त्याच्यावर काय घरगुती उपचार करता येतील त्याविषयी थोडक्यात आम्हाला सांगा. नक्कीच. यामध्ये मुलींनी शक्यतोवर वातुळ पदार्थांचं सेवन न करणं हे चांगलं असतं. शक्यतोवर लघु आणि सुपाच्य असा आहार तिने घ्यावा, एकदम साधारण असा आहार तिने त्या काळात घ्यावा. शिवाय तिने कोमट पाणी, गरम पाण्याचा साधारण या काळामध्ये वापर केला तर तो अतिउत्तम राहील. तिचा आहार हा संतुलित असावा. त्याच्यानंतर तिने शक्यतोवर हेक्टिक कामं न करणे हा एक अजून एक चांगला उपाय आहे. आणि त्याच्या ओघाने तिला जर हा वारंवार त्रास होत असेल तर मात्र तिने रेग्युलराइज म्हणजे आमच्याकडे पंचकर्माची जी ट्रीटमेंट आहे, शोधनाची जी ट्रीटमेंट आहे ती ह्या गोष्टींना खूप मदत करते. तसंच दशमूलारिष्ट, हिंगू सारखी औषधं आहेत, याचा या काळामध्ये आपल्याला खूप चांगला उपयोग झालेला दिसून येतो. फारच छान मॅडम. मगाचपासून आम्ही 2-3 वेळा तो शब्द ऐकला, PCOS पॉलिसिस्टिक ओव्हेरियन सिंड्रोम. तर त्याविषयी आम्हाला सांगा, तो काय प्रकार आहे आणि त्यामागची कारणं काय ते देखील आम्हाला सांगा. पॉलिसिस्टिक ओव्हेरियन सिंड्रोम हा एक बदलत्या जीवनशैलीमुळे झालेला प्रकार आहे आणि हा खूपच मुलींमध्ये आजकाल बघायलाही मिळत आहे. तर हा एक एंडोक्रायनॉलॉजिकल डिसऑर्डर आहे. ह्याच्यामध्ये साधारणपणे मुलींमध्ये म्हणजे ह्याची लक्षणं सगळ्यात पहिल्यांदा बघायला गेलो तर आता इथे बघा, हे जे चित्र दिसतंय ही एका साईडचा जो बाजू आहे ती नॉर्मल आहे आणि त्याच्यामध्ये ओव्हरी जी आहे पॉलिसिस्टिक ओव्हरी म्हणजे नावातच सांगितल्याप्रमाणे त्या ओव्हरीला असे सिस्ट निर्माण झालेले असतात. हे एक आहे, ही गोष्ट आहे, ही हॉर्मोनल इम्बॅलन्सिंगमुळे झालेली गोष्ट आहे. तर ह्याच्यामध्ये एकतर हॉर्मोनल इम्बॅलन्स झाल्यामुळे ओव्हरीच्या ठिकाणी कधी बायलॅटरल म्हणजे राईट आणि लेफ्ट दोन्ही बाजूला आपल्याला अशा गाठी निर्माण झालेल्या म्हणजे सिस्ट निर्माण झालेल्या आपल्याला पाहायला मिळतात. ह्याचं अजून एक कारण म्हणजे बदलती जीवनशैली, त्याच्यामध्ये बदललेला आहार, त्याच्यामध्ये अजून एक सांगायचं म्हणजे
जो आहार बदललेला असतो त्याच्यामध्ये खूप जडत्व असतं, जे की पचनसंस्थेवर मेटाबॉलिझम व्यवस्थित होत नाही, डायजेशन प्रॉपरली होत नाही, म्हणजे जो सारभाग निर्माण व्हायला पाहिजे चांगल्या प्रकारचा तो निर्माण होत नाही. त्याच्यानंतर स्ट्रेस लेवल एक असते, त्याच्यामुळे हॉर्मोनल इम्बॅलन्सिंग व्हायला जास्ती प्रमाणात मदत होते. तर साधारणपणे स्लीप स्ट्रेसमुळे अजून एक गोष्ट एक लिखते, स्लीप डिस्टर्बन्स, म्हणजे तिची झोप प्राकृतप्रमाणे होत नाही आणि ह्या सगळ्या कारणांमुळे तिला PCOS सारख्या गोष्टीला सामोरं जावं लागतं. तर ह्याच्यामध्ये काही हॉर्मोनल गोष्टी मदत करतात. त्याच्यामध्ये अँड्रोजन लेवल तिचं सफर होतो आणि त्याच्यामुळे टेस्टोस्टेरॉन जे मेल हॉर्मोन्स आहेत ते त्या ठिकाणी डेव्हलप व्हायला लागलेले असतात. त्याचप्रमाणे काही इन्सुलिन लेवल सुद्धा तिची डिस्टर्ब होऊन जाते. काही अंशी आपल्याला जेनेटिकली सुद्धा ह्या गोष्टी बघायला मिळत असतात आणि एकतर हा आपण लाईफस्टाईल चेंज झाल्यामुळे आपल्याला हे चिन्ह याच्या ठिकाणी पाहायला मिळतात. जे काही स्ट्रेस लेवल आहे, ओबेसिटी आहे, जंक फूड, फास्ट फूडचं ओव्हर इटिंग आहे, म्हणजे जास्ती प्रमाणात खाल्ल्यामुळे. तसंच या ठिकाणी तिची जी लक्षणं आपल्याला बघायला मिळतात त्यामध्ये ओबेसिटी असते, कधीकधी सेंट्रल ओबेसिटी बघायला मिळते, कधीकधी थिन मुलींमध्ये सुद्धा आपल्याला हा प्रकार जाणवून येतो. म्हणजे असं नाही की नुसतं ओबेस कंडिशनमध्येच, तर थिन मुलींमध्ये सुद्धा आपल्याला हा प्रकार जाणवत येतो. ह्याच्यामध्ये कधीकधी मेल पॅटर्न लाईक हेअर ग्रोथ होणं आणि तिचे ओरिजिनली जे केस आहेत त्यामध्ये गळणं किंवा ती पातळ होणं अशी कंडिशन्स बघायला मिळतात. तसेच त्या ओघाने तिच्या तोंडावरती ॲक्ने म्हणजे पुरळ उठणं, तसेच मानेवरती एक काळा पट्टा निर्माण होणं, हे हॉर्मोनल चेंजेसचे किंवा इन्सुलिनमुळे येणारे आपल्याला चेंजेस या ठिकाणी पाहायला मिळतात. फारच छान डॉक्टर. तुझ्या पुढला प्रश्न असा आहे की मुलींनी आणि स्त्रियांनी गर्भाशयाची काळजी कशी घ्यावी त्याविषयी थोडं आम्हाला सांगा. गर्भाशयाची काळजी घेण्यासाठी सर्वप्रथम मला असं वाटतं प्रत्येक स्त्रीने, प्रत्येक मुलीने सकस, सुपाच्य आणि प्रोटीनयुक्त, प्रथिनांयुक्त, विटॅमिन्सयुक्त आहाराचं सेवन करणं आवश्यक आहे. जसं आहाराचं सेवन आहे तसंच सीझनल म्हणजे ऋतुमानाप्रमाणे जी फळं अवेलेबल आहेत त्यांचंही योग्य असं सेवन करणं, त्याच्याबरोबर कोशिंबिरीचं सेवन करणंही, म्हणजे ज्याच्यामध्ये सगळे मल्टीविटॅमिन्स, मिनरल्स सगळे समावेशक होतील, अँटीऑक्सिडंटचं ज्याच्यामध्ये असतील अशा पूर्णपणे परिपूर्ण अशा आहाराचं सेवन करणं, जो की पचन व्यवस्थित करतं आणि त्याच्या कारणामुळे डायजेशन प्रॉपरली होतं आणि जो काही सारभाग निर्माण व्हायला पाहिजे तो व्यवस्थित निर्माण व्हायला मदत होतं. त्याच्या ओघानेच शरीराला व्यायामाची आवश्यकता असते. त्याच्यामध्येच योगासनं, प्राणायाम, ओंकार ह्या सगळ्या गोष्टींचा वापर आपण डे टू डे रुटीनली केल्यामुळे आपलं शरीर निरोगी राहण्यासाठी मदत होते. जर काही आसनं नाही येत पण सूर्यनमस्कार येत आहे तर एका सूर्यनमस्कारामध्ये आपण ऑलमोस्ट 12 आसनं कव्हर करतो, ती जी की आपल्या स्त्री शरीराला सुयोग्य आणि म्हणजे योग्य असं ठेवायला किंवा तिचे हॉर्मोन योग्य रेग्युलराइज व्हायला, तिची पेल्विक फ्लोअर व्यवस्थित राहायला मदत करते. त्याच्यानंतर म्हणजे पंचकर्माचाही योग्य या ठिकाणी वापर आपल्याला करता येतो. म्हणजे स्वास्थ्यस्थ स्वास्थ्य रक्षणम या नियमाप्रमाणे योग्य कालावधी, म्हणजे आत्ताचा जो सीझन आहे तो त्या काळामध्ये आपल्याला बस्ती सांगितलेला आहे. तसंच जर रुटीन हे पंचकर्म आपण योग्य वेळेला केली तर आपलं शरीर निरोगी राहायला मदत होते. गर्भाशयाचे आरोग्य जर आपल्याला राखायचं असेल तर त्या योगाने गर्भनिरोधक साधनांचा वापर करणं त्या स्त्रीने अत्यंत आवश्यक आहे. कारण अनवॉन्टेड प्रेग्नन्सी राहिली तर नको आहे तर मग त्याचे जाऊन पिशवी साफ करून घेणं किंवा गोळ्या खाणं, यामुळे ती कुठेतरी ते गर्भाशय अफेक्ट होतं. शिवाय अजून एक गोष्ट म्हणजे मुलींना किंवा स्त्रियांना काही सवय असतात की पाळी पुढे जाण्याच्या गोळ्या घेणं किंवा अलीकडे येण्याच्या, ह्या गोळ्यांमुळे आपण मासिक धर्म डिस्टर्ब करतो. तर ह्याचा फारच कमी त्या गोष्टींचा वापर किंवा करू नये आणि योग्य असा पंचकर्माद्वारे, आहाराद्वारे, विहाराद्वारे आपलं शरीर निरोगी ठेवण्याचा आपण नक्कीच प्रयत्न करू शकतो. फारच छान. मॅडम, जाता जाता आमच्या मित्रांना एका वाक्यात काय संदेश देणार तुम्ही? पाळी हे स्त्रीत्वाचे द्योतक आहे आणि ही एक सुंदर अशी खुशी आपल्याला निसर्गाने आपल्या कुशीत दिलेली आहे. तर अशा या पाळीचं आपल्याला आरोग्य राखणं अतिशय आवश्यक आहे. त्या संदर्भातील कुठल्याही समस्या आपल्याला जाणवल्यास आपल्या नजीकच्या स्त्रीरोग तज्ञाकडे जाऊन आपण योग्य वेळेला त्याचा उपचार केला तर आपल्याला आपल्या आयुष्यात पुढे येणारे जे काही व्याधी आहेत, काही संकट आहेत ती वेळेतच टाळता येतील. आणि मैत्रिणींनो, सतर्क राहा, जागरूक राहा आणि स्वतःचं आरोग्य राखा.
धन्यवाद डॉक्टर ऋतुजा गायकवाड. तुम्ही इथे आलात, तुमच्या व्यस्त वेळापत्रकातून वेळ काढून आलात, आम्हाला छान मार्गदर्शन केलात. त्यासाठी दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीतर्फे, आमच्या आरोग्य संपदाच्या टीमतर्फे, आमच्या मित्रांकडून खूप खूप आभार, धन्यवाद आणि पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा. मित्रांनो, वेळाला मर्यादा आहे, पण आमचं जे प्रेम आहे तुमच्यासाठी त्याला मर्यादा नाही. त्यासाठीच पुढील भागात एक नवीन कार्यक्रम घेऊन तुमच्या भेटीला पुन्हा येणार. आपल्या लाडक्या आणि आवडत्या कार्यक्रमात, ज्याचं नाव आहे डॉक्टर स्पीक्स इन आरोग्य संपदा, फक्त आणि फक्त सह्याद्री वाहिनीवर, प्रत्येक घरासाठी, घरातल्या प्रत्येकासाठी. धन्यवाद. नमस्कार.